हाय हॅलो नमस्कार. हे बघा आज माझा उपवास होता. सो मी उपवासासाठी साबुदाणा भिजवायचा विसरून गेले होते आणि मला तो खावायचंही वाटत नाही, कारण साबुदाण्यामुळे पित्ताचं प्रमाण जास्त होतं आणि तो पचायलाही खूप जड असतो. मग मी काय केलं, एक माझ्या आईची रेसिपी ट्राय केली. म्हणजे माझी आई माझ्या बाबांसाठी असं काही बनवत होती. सो माझ्या बाबांना साबुदाणा खाल्ला जात नव्हता, म्हणून मग माझी आई काय करायची, फक्त बटाटे उकडून घ्यायची. सो त्याच प्रकारे मी पण आज ती रेसिपी फॉलो केलेली आहे. म्हणजे मी पण असे 2-4 बटाटे उकडून घेतले मस्तपैकी कुकरमध्ये, 2 शिट्या काढून घेतल्या आणि मग त्याची साल वगैरे काढली. त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट, शेंदेलन आणि थोडीशी साखर टाकली आणि मग मस्त ते एकत्र केलं. तेलामध्ये लगेच मी हिरवी मिरची टाकली आणि ते आलू जे उकडलेले होते ते टाकून दिले. मस्तपैकी असं त्याला खालीवरी केलं. बघा किती छान असं फराळाचं तयार झालेलं आहे. खायलाही खूप यम्मी म्हणजे टेस्टी लागतं. म्हणजे ह्या रेसिपीला लहान मुलं मोठे सगळेच ट्राय करू शकतात. खूप सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे आणि इतकी इन्स्टंट आहे. फक्त बटाटे जे आपले आहेत ते उकडेपर्यंतच वेळ लागतो. फराळाचं तर बनवायला काही टेन्शनच वाटत नाही. नक्की तुम्ही कधीतरी हे फराळाचं नक्की ट्राय करा.